नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नामो विघ्नसागरशोषणे काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण जय जय राम जय जय राम जय जय राम राजा गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकट हारी राजा राम गोकुल संकट हारी राजा राम जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम राजा राम नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी नवल विनोद विहारी राजा राम नवल विनोद विहारी राजा राम नवल विनोद विहारी राजा राम राम कृष्ण हरि जय जय गुरुवासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हारी राजा दुर्जन संगम हारी राजा राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम
करुणा दृष्टी निहारी राजा राम करुणा दृष्टी निहारी राजा राम करुणा दृष्टी निहारी राजा करुणा दृष्टी निहारी राजा राम कृष्ण हरे जय राम राजा राम ये सद्गुरु राया कीर्तने ये सद्गुरु राया राया ये सद्गुरु राया कीर्तने ये सद्गुरु राया राया मती मन में काही जने मती मन में काही जने सांख्य अथवा न्याय श्री हरि सांख्य अथवा न्याय कीर्तन ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तन ये सद्गुरु राया तव गुण गाया श्री हरि इच्छा तव गुण गाया कीर्तन ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तन ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया बाळकृष्ण चरणी लक्ष लागू दे राजा चरणी लक्ष लागू दे सीताराम चरणी लक्ष कीर्तन संगे रंगात देह वागो दे कीर्तन संगे रंगात गणेश संगे सद्गुरु संगे रंगात देह वागो राजा राम स्वरूपी मन हिलाविता स्वरूपी मन है लाविता सौख्य तेरे स्वरूपी मन है लाविता लाविता सौख्य काम क्रोधादिक जाती निज धामा राजा राम चरण लक्ष्मण
असार वदंत सद्गुरु राजा हो मंगल धाम जीवन नर हरि पाया राजा राम चरण लक्ष्मण सीताराम चरण लक्ष्मण राजा राम सतरूप चिन्मय नारायण 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 रूप गाऊ दे रूप गाऊ दे रूप गाऊ दे रूप चिन्मय नारायण रूप तन्मय होऊनी बलवंत प्रेमे धावू दे राजा राम चरण लक्ष्मण सर्वांनी म्हणा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव सद्गुरु श्री माधवनाथ महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय देवर्षि नारद महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय भारत माता की जय गो माता की जय 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 रघुवीर समर्थ छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति संभाजी महाराज की जय पुण्यश्लोक अहिल्या माता की जय मंगल मूर्ति सदा संता पाशी जावे सदा संता पाशी जावे सदा संता पाशी जावे त्यांचे जवळी बैसावे त्यांचे जवळी बैसावे बैसावे सदा 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 संता पाशी सदा संता पाशी त्यांचे जवळी
बैसावे उपदेशते न देती उपदेशते न देती तरी ऐकाव्या त्या गोष्टी तरी ऐकाव्या त्या गोष्टी तरी ऐकाव्या त्या गोष्टी सदा संता पायशी तेची उपदेश होती तेची उपदेश होती तेची उपदेश होती त्याही कष्ट नष्ट होती त्याही कष्ट नष्ट होती सदा संतापाशी जा सदा वासुदेव म्हणे संत वासुदेव म्हणे संत वासुदेव वासुदेव म्हणे संत संगे करीती पसंत संगे करीती पसंत सदा संतापाशी सदा संतापाशी त्यांचे जवळी पैसावे त्यांचे जवळी पैसावे संतापाशी जाय संतापाशी ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी उत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो माझा आशय जाणून जीवे आता उचित ते करावे पुढे कथेसी अवधान द्यावे म्हणे दासांदास जय जय रघुवीर समर्थ श्री मयुरेशा दत्तात्रेया वासुदेव यती लोकनाथ सद्गुरुवामन दत्तात्रेया नारायण मज घ्या पदरात अवधूत चिंतन श्री गुरुदेव सद्गुरु श्री माधवनाथ महाराज की जय मंगलमूर्ती मंगलमूर्ती मंगलमूर्ती
मंगलमूर्ती मंगलमूर्ती सद्गुरु माधवनाथ महाराज की बाहेरची मंडळी आत आली बाई, एवढा आवाज काढा मोठा. फुटपाथवर इकडे तिकडे जात आहेत ना, ते आत येऊन बसतील, लक्षात घ्या. असतो थोरल्या स्वामीवारांचा प्रसिद्ध अभंग आहे, सर्वांचा पाठ आहे. सदा संतापाशी जावे त्यांचे जवळी बैसावे, उपदेश ते न देती तरी ऐकाव्या त्या गोष्टी. तेची उपदेश होती त्याही कष्ट नष्ट होती. वासुदेव म्हणे संत संगे करीती पसंत. सद्गुरुनाथ महाराज. सर्वांनी हा अभंग, प्रत्येक अभंग संताचं करून ठेवलं बाई असं आहे. ज्याला परमार्थ करायचे त्याला लक्षात घ्या. काल मी सांगितलं परमार्थ येरा गवाळ्याचं काम नाही, त्याला नेटाने उभं राहत. 40 वर्ष नोकरी केली असं आनंदाने सांगतो. 40 वर्ष केली आहे तेव्हा पेन्शन घेतोय. इथं 40 मिनटं बसायला तयार नाही माणूस. मग 40 मिनटं ज्यातनं कल्याण होणं दिसायला वेळच नाही माणसाला. पुन्हा पुन्हा तेच तेच म्हणून त्यांच्याजवळ जाऊन बसायचं. थोडं बारीक कर. सर्व संघ परित्याग केलेले संत असतात, त्यांच्याजवळ जाऊन बसावं. कोणाजवळ बसावं हे सुद्धा कळावं लागतं. लक्षात घ्या. कुठे बसायचं आहे, कोणाकडे जायचं आहे, कुठे बसतात त्याच्यावर तुम्ही कोण आहात ते कळतं, नाही का. हे चालले होतं परवा यांच्याबरोबर चालले होते म्हटले. आणि काय सांगायचं, हातात काय होतं इथं सांगत नाही मी. हे यातले आहेत काय असं वाटतं लोकांना. म्हणजे काय, आपल्या संगतीवर आपण कोण आहोत ते कळतं. संतांच्या संगतीत गेला आनंद आहे. आज न उद्या निश्चित कृपा होणार हा विश्वास आहे तिथे. बाकी सगळ्या ठिकाणी अविश्वास आहे, बुडवणं आहे. हे पक्क लक्षात ठेवा. आसक्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत खऱ्या परमार्थाला सुरुवात नाही. आणि त्याची सुरुवात करायची असेल तर अशा स्थानात येऊन बसलं पाहिजे. आणि काही मागू नका, काही मागू नका, नुसते बसा. नुसत्या बसण्यात कृपा होते. म्हणजे इथं काही काम करू नका असा अर्थ नाही बरं का. गोपाल कृष्ण महाराज. अहो येता जाता उठत बसता कार्य करिता, सदा देता घेता वदनी वदता ग्रास गलिता. घरी दारी शय्येवरी अति सुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्याजुनी भगवत चिंतन करी. येताना जाताना उठताना बसताना स्मरण झालं ना, मुखात नामस्मरण यायला पाहिजे. मग त्यातला आनंद मोठा आहे. ते साठत जातं. किती साठले त्याचा विचार करू नका. फक्त एक माळ करतो अशी शिष्यमंडळी आहेत. गुरु महाराजांचा अनुग्रह घेतलाय. एक माळ करतो. काय एका माळेने कात होणार आहे हो, नाही का. काय होणार आहे का त्यात. 10 माळा केल्यात, 25 केल्या, 50 केल्यात. जितका मंत्राचे शब्द तितकं अनुष्ठान केलंय असं काही बोला ना तर पदरात पडेल. दिवसभरात आपल्या हातून एवढं दोष घडत असतात, ते कसे घालवणार. एका नामस्मरणाने जातील ते. पण हे नामस्मरण करायची पक्की ताकद मिळावी. कोणाकडे जायचं, संतापाशी जावे. कारण त्यांनी घेतलंय ते, त्यांनी केलंय. परमार्थ अनुभवण्याचा विषय आहे, गप्पा मारण्याचा विषय नाही. वाणी या ठिकाणी मौनावते. बसा. एका सत्पुरुषांकडे एक तरुण मुलगा गेला. सगळ्यांना सांगता मला काही सांगा ना. ते काहीच बोलले नाहीत. दुसऱ्या दिवशी गेला, परत म्हणा मला काही सांगा ना. काहीच बोलले नाहीत. असे 15 दिवस झाले, काहीही बोलले नाहीत त्याला. शेवटी त्यांचे शरीर हा बसता, डोळे मिटून, हे डोळे मिटून बसले. तासभरांत हे उठले आणि त्याला सांगितलं, कळलं का तुला काय सांगितलं ते. पुंडलिक वरदा हरी. बसणं. परमार्थ याचा अर्थ बसणं. ठाईच बैसोनी करा एक चित्त, करा एक चित्त. बैसोनी करा एक चित्त, करा एक चित्त. पुढचा विषय आणखीन महत्वाचा आहे. आवडी अनंत आळवावा. इथे आवडीने करायचं, आवडीने. आवडीने भावे हरिनामक अशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवडीने. बाकीच्या गोष्टी आवडीने करतो ना मनुष्य, इथे काय अडचण आहे. आवडीने करतो कोण हे त्याच्या व्यवहारातून कळतं. लक्षात घ्या. परमार्थ आवडीचा आहे का नाही. समर्पण. इथं समर्पण महत्त्वाचं आहे. ज्यांनी आयुष्यात समर्पण सर्वार्थाने केलं त्यांच्या चरणापाशी आपण आहोत.
आणि असं जर आहे तर बसायला काही अडचण आहे. बरं काही पैशाची मागणी नाही इथे. देवाचं नामस्मरण घेतलं म्हणून देवाने कसे पैसे मागितलेत का आपल्याकडे. पण चुकून आपलं नाव बोर्डवर लागलं तर आपण म्हणतो मला विचारलं नाही. राजेंद्र ऋषी म्हणते मी पेटीवाद दुखतं माझं नाव लिहिलं नाही तसं लिहिलंय गोपाल कृष्ण महाराज असं होऊ शकतं. पण त्याचं नाव मोठं आहे ना. अनंत कोटी ब्रह्मांड नायक तर म्हणतो ना. एक ब्रह्मांड म्हणजे किती आहे. तिन्ही लोक 14 भुवन त्याचं एक ब्रह्मांड झालं. अशी अनंत कोटी ब्रह्मांड आहे. नायक आहे तो आहे. आपण सद्गुरूंना म्हणतो ना अनंत कोटी ब्रह्मांड नायक. ते अधिकारी आहेत त्याचे सर्व सुख अधिकारी. मुखी उच्चारी हरिनाम. जो सर्व सुखाचा अधिकारी कोण आहे. तुकाराम महाराज म्हणतात सर्व सुखा अधिकारी अधिकारी सर्व सुखा सुखा अधिकारी. मुखी उच्चारी हरिनाम मुखी उच्चारी हरिनाम सुखा तोच अधिकारी आहे. लक्षात घ्या सर्व सुखाला. जो त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचं नाव घेतो सुखा सुखा अधिकारी. कोण अधिकारी त्यासाठी सांगितलं का ज्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे तीच आम्ही करत नाही. दिवसभरात कार्य झालं म्हणून देवाला धन्यवाद देण्यासाठी बसतो का देवासमोर. कृतज्ञता व्यक्त करतो का. हा महत्त्वाची होती. दिवसभरात उठल्यानंतर सकाळी भगवंता तुझ्या कृपेने उठलो आहे तूच माझ्याकडनं हे करून घेणार आहेस. सर्व कार्य करायचं आपण करायचं आणि नंतर देवाला रात्री झोपण्यापूर्वी अर्पण करायचं. जे चुकलं असेल ते माझं भगवंता करून घेतलंस तू माझ्याकडनं करून घेतलंस हे कार्य सगळं तुला अर्पण केलं आहे असं किती जण म्हणत असतील. हा भक्तीतला प्रकार आहे. आत्मनिवेदन. जे केलं खरं सांगायचं देवाविषयी खरं सांगायचं. दुसऱ्याविषयी बदलेल बुद्धी आपली. काय झालं नाही बरं का मी देवाविषयी असं बोललोय मग मला केलं पाहिजे का नाही. मनुष्य इतरांशी खोटं बोलू शकतो स्वतःशी नाही खोटं बोलत. लक्षात घ्या. त्याला कळतं आपण काय करतो हे प्रत्येकाला कळतं. मी कसा वागला येतो मी कसा आहे. लक्षात घ्या. इथे सगळं सांगायचं आपण मोकळे होतो. आपण पूर्ण मोकळे होतो. देवा मी तुला सांगितलंय मग दुसऱ्याविषयी चांगलं वागण्याची चूक न होण्याची बुद्धी परमात्मा दिली आपल्याला. म्हणून समर्पण महत्त्वाचं आहे. यत् करोषि यदस्नासि यज्जुहोसि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम्. भगवान तर सांगतात ना मला जे जे कर्म मला अर्पण कर ना. अजून काय सांगाल पाहिजे. लक्षात घ्या. पण इथे अर्पण करताना देखील आम्ही विचार करतो कसं अर्पण करायचं आहे नाही का. देवापुढे ठेवायची नोट. मग जास्तीत जास्त इथून आनंद विचार मनामध्ये आतमध्ये आला 500 रुपये देवापुढे ठेवूया आपण महाराजांपुढे. चपला काढल्या आतमध्ये आला जरा विचार बदलला 100च ठेवूया नाही का. पुढे आतमध्ये आला अजून विचार बदलला नको जाताना पैसे लागणार सुटे पैसे पाहू. 50 रुपये ठेवू नको म्हणलं अजून लागतील पैसे आपल्याला म्हणून 2 रुपयाची नोट काढली. इकडं 2-4 पट्ट्या चिकटवल्यात तिकडं 2-4 पट्ट्या चिकटवल्यात. सद्गुरुनाथ महाराज का रे बाबा उत्तम अर्पण करा तो उत्तम आहे. लक्षात घ्या. ज्याला अर्पण करायचं ते उत्तम आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे. माझ्याकडे जास्तीत जास्त उत्तम आहे त्याला अर्पण करीन ना मी. असा भाव मनामध्ये पाहिजे. हे समर्पण आहे. आणि समर्पणानेच भक्ती भद्रूप होणार अन्यथा होणार नाही. हे 100% लक्षात ठेवा. पूर्ण समर्पण. आणि हे समर्पण करण्यासाठी कुठेच असलं पाहिजे संतांच्या जवळ बसलं पाहिजे. कारण ते तसे वागतात. ते मागत नाही. न मागे तयाची रमा होई दासी. आता तुम्ही म्हणून मागितलं नाही ते मिळत नाही हे व्यवहारात झालं. परमार्थात तसं होत नाही. तो न मागता देतो. दिले आपल्याला उत्तम नोकरी उत्तम पत्नी उत्तम घर उत्तम पैसे उत्तम वाद्य उत्तम वादन करतोय आपण. कोणाची कृपा आहे. त्याची कृपा आहे. लक्षात घ्या. ही कृतज्ञता मनामध्ये पाहिजे. त्यांचे जवळी बैसावे उपदेश ते न देती तरी ऐकाव्या त्या गोष्टी. त्यांच्या गोष्टी ऐकण्यामध्ये आनंद वाटतो. गोष्टी ऐकायला बऱ्या वाटतात का नाही. सध्या साईंच्या खिशात आहे नुसता बसता काढून ऐकत बसतो काय. त्यातनं काय कळतं मला माहीत नाही पण बसतात का नाही. तासन तास बसतात लोक ऐकत. हरकत नाही. त्यातनं काय चांगलं आहे
ते मला उपयोगी आहे का? कुठल्या अर्थाने आपला सगळा कीर्तनाविषय परमार्थाचा चाललेला आहे. कीर्तन हे परमार्थच सांगणारं आहे. कीर्तन भगवंताचे गुणानुवाद गाणार आहे. कीर्तन म्हणजे करमणुकीचं साधन नाही. कीर्तन म्हणजे विनोद नाही. कीर्तन म्हणजे फार गायन नाही. हे पक्क लक्षात ठेवते. या ठिकाणी भगवंताचं स्वरूप कसं आहे ह्याचं वर्णन व्हायला पाहिजे जास्त. बाकी त्याचे अंग आहेत. जास्त मी गात बसतो तर एखादा म्हणणार हा काय गातोय, याला काही येतच नाही, असं उभं राहील का नाही. वाजवणारे म्हणते मी याच्यापेक्षा चांगलं वाजवतो. पण कीर्तन चांगलं कुठलं आहे? सगुण चरित्रे परम पवित्रे, सगुण चरित्रे परम पवित्रे, सादर वर्णावी हो सादर वर्णावी, सगुण चरित्रे परम पवित्रे, सादर वर्णावी हो सादर वर्णावी, ऐशी कीर्तना ऐशी कीर्तना मर्यादा ती संतांच्या घरची हो संतांच्या घरची, परम पवित्रे सादर वर्णावी सादर वर्णावी. भगवंताचे गुणानुवाद वर्णन करण्याची कीर्तन आहे ती सगुण चरित्रे. नाथ महाराज म्हणतात परम पवित्र, ती अत्यंत पवित्र आहेत. ती अत्यंत आदरपूर्वक वर्णन करावी. गप्पा मारल्यासारख्या मारू नये, अत्यंत आदर पाहिजे त्यामध्ये. ऐशी कीर्तन मर्यादा ही संतांच्या घरची. लक्षात ही संतांच्या घरची मर्यादा आहे. कीर्तनाचा उपयोग कुठेही लोक कसाही करतात सध्या, तो भाग सोडून द्या, तो आपला विषय नाही आता. पण ही गादी परम पवित्र गादी आहे. पहिलं कीर्तन नारदाने भगवंतासमोर केलं, त्यापासून कीर्तनाची सुरुवात झाली. म्हणून ह्या नारदांना नमस्कार आहे, त्या बुवांना नाही आहे. करतोच, पण त्याबरोबर त्या नारदांच्या गादीला नारदांना नमस्कार आहे. इतकी पवित्र गादी आहे, हजारो लाखो वर्ष चालत आलेली आहे. यामुळे भगवंताचे गुणानुवाद गाणे नारदांनी किती मोठं कीर्तन केले देवासमोर, तासन तास तासन तास. हे देवाला आवडतं. ज्या ठिकाणी भगवंताचं कीर्तन चालू आहे त्या ठिकाणी तो तिष्ठत उभा आहे. तत्र तिष्ठामी नारद म्हणतात मी. त्याला कोणी खुर्ची देत नाही, त्याला कोणी पाणी देत नाही, कोणी जेवा म्हणून म्हणत नाही, तरी तो कीर्तन ऐकतो. अन्न सांगता निघून जातो. कुठं लिहित नाही मी कीर्तन आलो होतो म्हणून. नाही नाही, हा महत्त्वाचा विषय. भगवंताला कीर्तन आवडते. सगुण चरित्रे, थोरल्या स्वामी महाराज म्हणतात सगुण चरित्रे भगवंताचा शिक्का आहे. लक्ष द्या, शिक्का आहे. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा या भागात केवढा संचार झाला आहे. लक्ष द्या, दिव्य चरित्र यांचं आहे. भगवंताने सांगावं यांनी ऐकावं. महाराज ऐकलं नाही तर भगवंत हातात वेताची छडी घेऊन वेलायचे त्यांच्यापुढे, का नाही ऐकलं म्हणून. त्यांच्यासमोर आपण कोणच किरकोळ त्याच्यासमोर लक्षात घेते, त्याचा विचार करायचा. पुन्हा 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 आपणच आपल्याला सांगायचं, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञानकाल विषय बोललो मी. अनुभूती, उपरती, संमती आणि गती या विषयात परमार्थ चालायचा. अनुभूती आली, आनंद वाटला, मग पुन्हा ती अनुभूती येण्यासाठी म्हणून तिथं गेलं पाहिजे ना, बसलं पाहिजे ना, आपणच गेलं पाहिजे ना, दुसरं कोण सांगणार. परमार्थ करा असं तुम्हाला कोणीही सांगणार नाही. हॉटेलमध्ये जेवायला चला पार्टीला सगळेजण सांगतील एवढं कॉन्ट्रीब्युशन आहे. चौकात चहा घ्यायचा सगळे सांगतील. सिनेमाला जायचं सगळे सांगतील. देवळात चला किती म्हणणार आहेत सांगा मला. जर म्हणत असतील तर आपण भाग्यवान आहात. मंदिरात चला असं लोक म्हणतायत. गप्पा मारायला मंदिरात येऊन भरपूर असतात, तर टाईमपास नाही. नाही, इथं मी आलो आहे ना, इथून प्रवेश केल्यापासून प्रत्येक मिनिट माझा आहे, त्यांच्या कृपेने चाललेलं आहे आणि त्याची कृपा संपादन करण्यासाठीच आहे. मग जेवढं समर्पण लागेल तेवढं मी करीन. याचं नाव परमार्थ असं आहे. बस कमतरता झाली ते माझं नुकसान आहे त्यामध्ये. ही पुन्हा वेळ येणार नाही आहे.
गेला तो मिनिट गेलेला आहे. म्हणून वर्तमान काळात का मी विषय वापरला. आत्ता बसतोय ना, पुढचं सांगता येत ना, मागचा गेला तो गेला काळ. आता मी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करेन. आणि पुढचा विषय महत्त्वाचा आहे. केलेलं पदरच पडतं कधी आपल्या हातात नाही. संमती, कोणाची संमती? त्याची संमती. लक्षात घ्या, तुम्ही केलेलं बरोबर आहे का नाही ही संमती त्याची पाहिजे ना, कारण त्याची भक्ती करतोय, माझी नाही, दुसरे कोणाची नाही करते. हा व्यवहारात सुद्धा विषय आहे ना. एखादी सेवा करायला गेलो आपण, नोकर ठेवला, तो आपल्या मनासारखी सेवा केली तर आपण ठेवतो ना त्याला, का त्याच्या मनासारखी करतो? नाही करत. आता हे उत्तम तवळी पेटी होती, त्यांनी त्यांच्या मनासारखं वाजवलं, कीर्तन होईल का सांगा? होणार नाही. ते मला जोडून घेत आहेत. आम्ही तिघं एकत्र मिळून जो अभंग आहे त्यातला ताल आहे, काल आहे, हे लक्षात ठेवून एक आनंदाने त्या ठिकाणी सादर करतोय. म्हणून चाललंय, म्हणून चाललंय. प्रत्येकाने स्वतंत्र वाजवायचं म्हणलं तर कीर्तन होईल का? तुम्ही तरी बसाल का? एकत्र पाहिजे ना. तोच विषय परमार्थात आहे. लोक लगेच विसरून जातात. परमार्थ किरकोळ नाही, म्हणून त्यांच्याजवळ बसायचं, त्यांचे जवळही बैसावे. उपदेश ते न देती तरी ऐकाव्या त्या गोष्टी. आपण कुठल्या महाराजांकडे गेलो, नारळ ठेवला, नमस्कार केला की त्यांनी काहीतरी सांगावं असं वाटतं आपल्याला. त्यांनी आपल्याला सांगावं असा आपला काय अधिकार आहे हो? व्यवहारातला अधिकार परमार्थात चालत नाही. इंजिनियर असेल, डॉक्टर असेल, मंत्री असेल, कीर्तनकार असेल, परमार्थातला अधिकार वेगळा आहे आणि व्यवहारातला अधिकार वेगळा आहे. हे लक्षात ठेवा 100%. परमार्थातला अधिकार तो अनुभूती देणारा आहे, त्याच्या बाह्यंगी चरित्रावर, त्याच्या पोषाखावर अवलंबून नाही. मग तो कशाला मिळावा लागतो? उपासने. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. सद्गुरुनाथ महाराज. आपण मुलांना शिकवतो का नाही? सगळ्यांचा पाठ श्लोक आहे का नाही? अनुभूती काय त्याची? लहान मुलाला शिकवतात ना, म्हणा तुम्ही काय श्लोक मुलांना शिकवतो कुठला? मोरया मोरया मी बाळताने, मोरया मोरया मी बाळताने, तुझीच सेवा करू काय जाणे, तुझीच सेवा करू काय जाणे. मोरया मोरया मी बाळताने, मोरया मोरया मी बाळताने. अन्याय माझे कोट्यानुकोटी, अन्याय माझे, अन्याय माझे हो, अन्याय माझे कोट्यानुकोटी. मोरेश्वरा बा तू घाल पोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी. मोरया बाळताने, मोरया मोरया मी बाळताने, मी बाळताने, मी बाळताने. आपण लहान मुलांना शिकवतो का नाही? घराघरात म्हण हात जोडून. त्याची अनुभूती काय? मी बाळताने त्याच्यासाठी नाही, सर्वांसाठी आपल्याकडे. कारण त्याच्यापुढे आम्ही लहानच आहोत. मी बाळताने, तानाला काही समजत नाही, कळत नाही. आपल्याला कळत नाही हे सुद्धा कळायला वेळ लागतो. महाराज पुंडलिक वरदा आयुष्य जातं कळत नाही म्हणाला. कळत नाही म्हणजे राग येतो माणसाला. तुम्हाला काही कळत नाही का? खरंच कळत नसतं. म्हणून मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे. जाणे शब्दाला अंडरलाईन करा. जाण पाहिजे परमार्थाची, भक्तीची जाण पाहिजे. बाप मुलाला म्हणतो अरे तुला काही जाण आहे का नाही माझ्या कष्टाची, असं म्हणतो का नाही शब्द? त्याप्रमाणे काही वाक्य का नाही? तसं हे म्हणतात. सगळं दिलंय तरी जाण नाही माझ्याविषयी. तुझीच सेवा करू काय जाण. कुठल्या जाणीवेने करू? आणि मग प्रार्थना केली, अन्याय माझे कोट्यानुकोटी. किती अन्याय आहेत माझे? भरपूर आहेत.
परमेश्वराचं विस्मरण हेच पाप आणि परमेश्वराचं स्मरण हेच पुण्य. माऊली म्हणते माझं पदरचं सांगत नाहीये. विस्मरण पदोपदी होतं ना आपल्याला. चला चला कीर्तनाला जायचं बरं का, 5:30 वाजले. चहा घेऊन जा, राहू दे चहा, तिथं होईल गोपाल कृष्ण महाराज तिथं होईल. मी जाऊन बसतो. बरं कीर्तनात बसता का? सगळ्या गडबडीत येऊन मी तिथं बसलेला आहे. श्रीमन महागणाधिपतेनं म्हणतो आरतीचं शेवटचं नामस्मरण तर मी तिथे बसलेलं. दुसरा विचार नाही, मोबाईल नाही, वाईन नाही, काही नाही. आणि समजा मोबाईल कोणाचा आलाच काय विचारणार विचारून? घरी कधी येणार नाही का, लवकर येणार का, काय घरी काही करायचं आहे का, येताना बुवांना आणणार नाही ना, गोपाल कृष्ण महाराज पिढा नसती घरी काय पाहिजे कशाला नाही. याच्यापेक्षा काय वेगळं विचारणार? काय विषय चालला, चर्चा होती का घरी? आज काय विषय मांडला गेला, काय त्यातलं मला समजलंय? तर चिंतन होतं का? ते चिंतन महत्वाचं आहे. ते चिंतन दिवसेंदिवस एवढं वाढेल ना, तेवढी ओढ वाढेल, आसक्ती वाढेल परमार्थाची, सद्गुरूंची. म्हणून पुन्हा 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 तो प्रयत्न. हे पुन्हा पुन्हा आहे, रोजचं आहे, प्रत्येक मिनिटाला आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार. करावया पार भव सिंधू, भव सिंधू. करावया पार भव सिंधू, भव सिंधू. क्षणोक्षणी हाची क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. हा भवसिंधू म्हणलंय. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हे राडगाडगा अखंड चालू आहे. यातनं सुटण्यासाठी हा एकमेव जन्म आहे, इतर जन्मात शक्यता नाही. म्हणून त्यांच्या चरणापाशी जायचं, कारण ते मुक्त झाले. आपल्या आपल्या शिष्याला मुक्त करतात, पण तो मुक्तीसारखा वागला पाहिजे तर नाही का. अनेक माणसं म्हणतात मी गुरु केलाय, असं बायकोला कंठण केलं तसं गुरु केलं असं म्हणतो महाराज. बायकोला अमुक केले, मुलांना ते केलं, तसं नाही आहे. केला मी काय, तुला कोणी करून घेतलंय? गुरूंनी म्हणलं पाहिजे हा माझा शिष्य आहे. गुरूंनी म्हणलं पाहिजे. कालपासून 5 दिवस आपल्याकडे धुलवड, काल होळी झाली नाही का. काय होळीचा अर्थ आहे? सगळ्या कुविचारांना तिथं जाळून टाकायचं. तिथे होली नामक हिरण्यकश्यपाची बहीण होती. बहीण अखंड प्रल्हाद नाम घेणारा, नमरे यास्तवनेला पर्वत शिखराशी लोटीला खोली. परितो निर्भय चित्ती वाहे नारायणाशिला खोली. सद्गुरुनाथ महाराज की जरा जय मोठानी म्हणा. सद्गुरुनाथ. कीर्तन जरा हलतं राहतं माणसं, डुलकी जाते. साहजिक आहे, सगळी वृद्ध माणसं आहेत, मला कल्पना आहे, त्यात काही वाद नाही. पण इथं झोपलं की झोपलाच हो असं आहे खरं. इथं झोपला की झोपला, इथं जागा तो जागाच. परमार्थात जागर राहणं महत्वाचं. म्हणून नामस्मरण बस. सद्गुरुनाथ महाराज की जय. काय सांगतो तुम्ही? क्षणोक्षणी हाची करावा विचार, तराव्या पार भवसिंधू. त्यांनी आपल्याला आपलं म्हणलं पाहिजे, हा महत्वाचा भाग आहे. हा माझा शिष्य आहे हे त्यांनी म्हणलं की सगळं त्यात आलं. तो माझा मित्र आहे असं त्यांनी पण म्हणलं पाहिजे ना. कलेक्टर ऑफिसमध्ये एक मित्र गेला, त्याचा आता कलेक्टर आमचा मित्र आहे म्हणले. वा, बाहेरच्या कारकुनाला सांगितलं मी आमच्या वर्गात होता हा, त्याने आज जाऊन सांगितलं. त्या कलेक्टरने सांगितलं मी त्याला ओळखत नाही, बाहेर काढून टाका. गोपाल कृष्ण महाराज आहे का मित्र तो? असं अनेक वेळा घडतं. पण इथे काय, त्याला आपलं मानलं ना, तो आपलं मानतो आपल्याला. सद्गुरू आपलं मानतात आणि आपलं मानलं की सगळं त्यात आलं. बघ हे चुका कराव्यात असं नाही बरं का. चुका कराव्यात असं नाही. चूक झाली तर सांगताय चुकलं बरं का तुझं, इथं बैस. आणि शिष्याला असं तयार करतात की बस विचारतो सोय नाही. नाथ महाराजांच्या त्या गावाचं उदाहरण सर्वांना माहीत आहे. ज्यांनी आईपाशी हट्ट केला मला पुरणपोळी पाहिजे म्हणून,
आई म्हणली पुरणपोळी नाथांच्या घरी मिळते, जा तिकडे म्हणले. नाथांच्या घरी त्या ठिकाणी आला. रोज पुरणपोळीचं नैवेद्य पांडुरंगाला रोज. आणि पुरणपोळी एवढी महाराज, अशा 5 गोपाल कृष्ण महाराज अशी पोळी रोज नैवेद्य पुरणपोळीचा. पुरणपोळी हे जुनं आपल्याकडचं पक्वान नाही बरं का, जगाच्या पाठीवर कुठे होत नाही आपल्याशिवाय. आणि अवघड असतं करणं. खाणं सोपं असतं पण करणं फार अवघड असतं. इकडे विचार कसा अवघड असतं त्याला. रोज तिथं पुरणपोळी खातं, पण रोज निष्ठेने नाथ महाराजांचं भागवत ऐकतोय रोज निष्ठेने. भगवंताच्या प्रसाराचा झालेला परिणाम नाथांवर परमश्रेष्ठा आणि निष्ठा असलेला हा मनुष्य नाथ गेल्यानंतर राहिलेलं भागवत त्यांनी लिहिलं आहे. लक्ष द्या, काय कृपा असावी, काय समर्पण असेल. दोघांच्या भाषणात ओवीमध्ये काहीही फरक नाही, नाथांनीच लिहिली असं वाटतं. हे समर्पण आहे. इतका समर्पित झाला, हाच देवाला भाव लागतो, बाकी दुसरं काही लागत नाही. काय माहिती नाही आपल्याकडे. आणि ते हाच जन्म ना. मग आपल्या हातात काय, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. तो अवतार धारण करतो. सगळ्या सत्पुरुषांचे अवतार बा कोणीतरी महात्माने येऊन सांगितलं आहे, त्यांच्या आईवडिलांची पुण्याई पिढ्यानपिढ्याची, तेव्हा भगवंत अवतार धारण करतो. त्या ठिकाणी येतो, त्याला यावंसं वाटतं, भगवंताला यावंसं वाटतंय, पण कुठे यावं असा भगवंत विचार करतोय. आई वडील फार कमी आहेत, सगळीकडे मम्मी आणि डॅडी. लक्ष द्या, कुठे येणार ते. ज्या ठिकाणी पवित्र वातावरण आहे, ज्या ठिकाणी वर्षानुवर्ष काही चाललेलं आहे, भगवंताला याला स्थान चांगलं पाहिजे ना. अशी स्थानं आहेत का त्या सत्पुरुषांना यायला. आपचं आम्ही घालवत बसतोय सगळे, हे होत नाही, ते होत नाही, ते होत नाही. काय होते तेवढं तरी करा. आता काही होत नाही हेच होत आहे. गोपाल कृष्ण महाराज कसं जमतं. संस्कृती धर्म टिकवावा लागतो. प्रत्यक्ष कृतीतून रोज केला पाहिजे, रोज बसलं पाहिजे. हे होत नाही, ते होत नाही, पुढच्या पिढीवर कसा परिणाम होणार त्याचा. आणि तो जर चांगला परिणाम व्हायचा असेल तर हाच त्याला मार्ग आहे का. अनेक जणांनी त्याचं अनुसरण केले, अनेक जणांच्या अनुभवातून ते आपण करतोय, आणि त्यांच्या अनुभवाच्या मागे भगवंत आहे, त्याची कृपा असल्यामुळे व्यवस्थित चालले. इतक्या वर्ष चालले ना आज महाराजांचा उत्सव आपण सगळेच करतोय. अनेक गेल्या पिढ्या माऊलीचा उत्सव चालू आहे ना. त्यांचं अस्तित्व एवढं मोठं आहे की विचारता सोय नाही. जगातले काही शास्त्रज्ञ वर हिंडत होते विमानातून, पण त्यांना भारतात असा मोठा प्रकाश दिसला. एका ठिकाणी आली ती गोष्ट, मला विचारलं तुम्ही पाहिलं का म्हणून. असं करू नका. त्यांनी वर्तमानात आलेलं आहे. काय त्यांनी सांगितलं, हा कुठला प्रकाश येतोय. त्याने महाराष्ट्रातून, त्यातल्या त्यात महाराष्ट्रातून आळंदीतून येतोय. इतक्या उंचावरनं 30 किलोमीटरच्या परिसरामध्ये प्रचंड तेज दिसते. लक्षात आलं, माऊलीच्या समाधीमुळे ते आहे. लक्षात घ्या, माऊलीच्या समाधीमुळे. पाहणाऱ्यावर अवलंबून ते. लक्षात, जोरात टाळी वाजवायची ते लक्षात घ्या. आणि त्यांनी विचार केला, काय प्रकार आहे. 700 वर्ष आज काय पुण्याई संतांची आहे म्हणून निघून घेतात तिकडे. ज्ञानोबा तुकाराम परत खांद्यावर पालखी घेऊन जातात. वर्षानुवर्ष पाऊले चारदी पंढरीची वाट जातात ना. अहो, संतांचं महात्म्य आहे ते याच जन्मात कळलं पाहिजे. याची देही याची डोळा. आत्ता म्हणजे आत्ताच. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन. तुकारामांचा अभंग आहे ना, कोठे धावे मन, आता कोठे धावे मन. तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया, देखिलिया, आता आता कोठे धावे. काय प्रार्थना उत्तम केली. तुझं दर्शन घेतलं ना, इकडे तिकडे मन जात नाही माझं. आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिलिया,
प्रत्येकाने आपल्या गुरुकडे पाहून हेच म्हणलं पाहिजे ना, तुझे चरण देखिलिया इकडे तिकडे कुठं मन धावत नाही, चरण सोडून जावंसं वाटत नाही. ही आपुलकी आहे, ही अर्थता आहे, ही पुन्हा पुन्हा दर्शनाने वाढते. परिणाम काय? भाग गेला क्षीण गेला, भाग गेला हो भाग गेला. भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद, आनंद आता कोठे धावे मन, कोठे धावे मन, कोठे धावे मन. ही अवस्था आहे. तुमच्या चरणापाशी आलं महाराज, इकडे तिकडे मन कुठेही जात नाही माझं, तिथं स्थिरावलंय, समर्पित झालोय, मला आनंद मिळाला. परिणाम काय झाला? भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला आनंद. दमलो भागलो निघून गेलो, सगळा क्षीण निघून गेला. प्रवासातून आलोय, आरसी मिळालं, झोपायला नाही मिळाले, सगळं विसरून गेलो, या ठिकाणी त्रास झाला, बसनी आलो, इथं आल्यानंतर क्षीण निघून गेला सगळा, अवघा झाला आनंद. बस, कुठली तक्रार नाही. परमार्थात तक्रारीला वाव नाही. लक्षात घ्या. कशी तक्रार करणार? कोणाची करणार? कोणापुढे करणार? कारण आपलंच कर्म आहे ना. आपल्याला चांगली बुद्धी झाली, आपलं कर्म चांगलं, अशा मोठ्या माहोलामध्ये महाराजांसमोर येण्याची बुद्धी देवाने दिली. आपण ऐकतोय आणि त्या समरस होतोय आणि काहीतरी बरोबर घेऊन जातोय. ते पिढ्यानपिढ्या उपयोगी पडतं. पिढ्यानपिढ्या पुढच्या पिढीवर संस्कार म्हणजे वेगळा काय असतो. आई वडील चांगले वागले तर मुलं चांगले वागतील. लक्षात घ्या. चांगलं कोणाला म्हणतात? त्याला आवडतं ते चांगलं आहे. व्यवहारातलं चांगला हा व्यवहारातला विषय आहे. पगार चांगला आहे, पदवी चांगली आहे, प्रतिष्ठा चांगली आहे, बंगला चांगला आहे, पण उत्तम आहे. त्यात काय ते इथंच राहतं ना. 2000ची नोट भरपूर माझ्याकडे आहेत. माझ्याकडे म्हणजे आपल्याकडे बरं का, गोपाल कृष्ण आपल्याकडे आहेत. ती इथे चालेल. वर चालेल का चरण आहे? वर चालेल का सांगा? ते चरण नाही, त्याचं नामस्मरण चलन चालतं. मग जिथे जिथे संधी मिळेल त्या ठिकाणी सेवा. सेवा याचा अर्थ समर्पण आहे. सेवेत समर्पण आहे. सेवेचं बोल करू नये, सांगू नये मी हे केलं ते केलं, काही बोलू. कारण ज्याचं त्याच्यापाशी आहे. परमार्थ ज्याचा त्याचा आहे. याचा त्याला नाही, त्याचा याला नाही, हे पक्क आहे. हा केला असेल तर मनात कणव आली तर आपण अर्पण करू शकतो. माझं पुण्य याला अर्पण केलं, याला बरं वाटू दे, असं करता येतं का? करता येतं, पण आधी करावं लागतं. आपल्याकडे पाहिजे नुसतं तोंडी बोलणं नाही काही, पण इकडचं कमी होतं ना, कमी होतं. अशी किती उदाहरणं आहेत. मग याचा विचार करत असताना माझ्या पदरात काय पडलं? आता कोठे धावे मन. आता इथे मी, आता म्हणजे आता म्हणजे या जन्मात, आता म्हणजे आत्ताच, नंतर नाही. कोठे धावे मन तुझे चरण देखील. महाराज तुमच्याकडे आलो ना, इकडे मन जात नाही. 2 तास 3 तास 2 दिवस काय तुम्ही आणि मीच, अख्खा विचार नाही. तुझे चरण, प्रणाम तुमच्या चरणाचा. त्या चरणापासून निघणारं जे अमृत आहे ना, जे कण आहेत ना, ते पवित्र करणार आहेत. लक्ष द्या. म्हणून परमार्थामध्ये चरणावर मस्तक ठेवणं विशेष मानलंय ना. वास्तविक शरीरामध्ये डोक्याला जास्त महत्त्व आहे. डोक्याला डोकं लावतात का? घरी लावून बसतात, तो भाग वेगळा. लक्षात घ्या. डोक्याला डोकं लावलं मी, काय सुचत नाही. म्हणून इथे काय आहे? चरणावर मस्तक अर्पण केलं आहे. आणि ते धुलीकण माझ्या डोक्यात जाऊ दे, तर त्याने मी पवित्र होणार आहे हा भाव त्याच्यामध्ये. म्हणून समर्पण इथे हे सगळं. माणसं असा नमस्कार करतात देवाला, किती जण साष्टांग नमस्कार करत असतील. कपडे मळतात, तिथे धूळ आहे, आणि इथली धूळ लावणं महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या. कारण अनेक भक्तांचे धुलीकणी या ठिकाणी आहेत, त्याच्यावर त्यांची नजर पडली आहे. काही ठिकाणी कीर्तनामध्ये अशी पद्धत आहे, 8 दिवस उत्सव होईपर्यंत बैठक काढत नाहीत. ललिताचं कीर्तन झालं
की मग तो गुलाल उधळला, कीर्तन संपलं की त्यावर लोक लोळतात आणि काय म्हणतात, इथं 7 दिवस भगवंत होता ना, त्याचा कण माझ्या शरीराला लागेल. हा भाव आहे त्याच्या मागचा. उगीच ललिताचे कीर्तन उगीच नाही आहे त्यामध्ये, हा भाव त्यामध्ये आहे. हो किती मोठा भाव आहे. त्याचे चरण रजा आम्हाला पडले तरी चालते अंगावर, म्हणून मी लोळतोय का. 7 दिवस चाललेली भगवंताची सेवा, तो आला नसेल का इथे, आलाच. त्याचे चरण रजे पडलेले आहेत, ते मला लागतील का. हा भाव जास्त महत्त्वाचा आहे. सकारात्मक परमार्थ सगळा सकारात्मक आहे. कुठेही नकार नाही. इथे नकार मनात आणू सुद्धा नका. तो भगवंत भेटणार म्हणजे भेटणारच मला. एका महात्म्याने सांगितलं एखादा, अरे म्हणले तुला, त्यांनी त्याला विचारलं देव भेटतो का. म्हणले भेटतो देव. हाक बिलांना येतो की. येतो म्हणले. सांगणारी मोठा होता, ऐकणारे तसा होता. तो म्हणला मग सांगतो देवाला उद्या सकाळी या आमच्याकडे. सांगा म्हणले. पण देवाची तयारी करावी लागते ना, काही देवारी येणार म्हणले, हातात आरती, दारापाशी रांगोळी काढली वर, असं काही कराल का नाही म्हणले. सगळी तयारी केली यांनी, हातात तब घेऊन भरायला, पण दार बंदच. येणार म्हणजे दार उघडं पाहिजे का नाही. आता दार उघडं असणं फार कठीण आहे सध्या, लक्षात घ्या. पूर्वी दार उघडी असायची आणि दार उघडायचं म्हणजे तरी त्या डोळ्यात न बघतो आलेला माणूस बरा आहे का नाही, तर जाऊ द्या बाहेर, लक्षात घ्या. अशी स्थिती आहे. भगवंत आले दारापाशी, पण दार बंद. 5 मिनिटं वाट पाहून निघून गेले. येऊन त्या महात्म्याला विचारलं, देव आलेच नाहीत. आले होते, तू दार उघडलं नाहीस म्हणले. हृदयाचं दार उघडा, तो आत येऊन बसेल. लक्षात, तो आत आहेच, तो समोर आहे. या दोघांचा मिलाप होण्याचं कीर्तन आहे. पुंडलिक वरदा हरी श्री ज्ञानदेव तुकाराम, याची अनुभूती घ्या. म्हणून अनुभूती याचं महत्व आहे. आणि आपल्याला येत नाही का, प्रत्येक वेळी येते हो, आपण त्यात रमत नाही. परमार्थात रमावं लागतं, परमार्थात रंगावं लागतं, परमार्थात वेळ द्यावा लागतो. रंगून गेला, स्वस्थ डोळे मिटून बसा तासन तास, तो इकडे तिकडे कुठे जाणार नाही. डोळे मिटणे याचा अर्थ झोप नाही, लक्ष द्या. काल मी आपल्याला बसा सांगितलं, परमार्थामध्ये शक्ती जागरण होऊन ती इथं जाऊन भेटणं, याला विशेष महत्त्व आहे. सर्व संप्रदायामध्ये जेव्हा शक्ती कुठली, कुंडलिनी शक्ती, किंवा मूलाधार स्थितोसी नित्यम, असं तिचं वर्णन केलेलं आहे. ती माकड हाडापाशी आहे. अत्यंत योगसाधनेने, हठयोगाने, नामस्मरणाने, गुरुकृपेने, अत्यंत पवित्र वागण्याने ती जागृत होते. ती जागृत झाल्यानंतर हळूहळू ती वर जाते, एकदम नाही जात, हळूहळू वर जाते. आणि ती वर जात असताना तुम्हाला मोकळं करत जाते. मोकळं करते म्हणजे काय, अनंत क्रिया आपोआप होतात. परमार्थ आपोआप हा विषय जास्त महत्त्वाचा आहे. सहज सहज प्रवृत्ती. आणि मग त्यातनं अनंत क्रिया, 1,00,000 क्रियांचं वर्णन केलं. 1,00,000. शरीर डोलायमान होईल, डोळ्यातनं पाणी येईल, अंगाला मुंग्या येतील, अनेक प्रकारचं तेजी दिसेल, संतांचं दर्शन होईल, ओंकार होईल, नामस्मरण होईल, अनेक मंत्र होतील, आसनं होतील, अनेक प्रकारच्या क्रिया होतील. शरीर चक्राकार फिरायला लागेल, मन अशी फटाफट हालेल, स्वतःलाच बडून घ्यावंसं वाटेल. अशा अनेक क्रियांचं वर्णन केलं. यातनं काय होतं, तुमचं कर्म नाहीच होतं. अनंत जी कर्म मागे आहेत ना, त्या कर्मामुळे पुन्हा आपल्याला जन्म घ्यावा लागतोय. तर या जन्मात कर्म करणारच नाही असं होतं का. इथं बसला हे कर्म, जेवला हे कर्म, ऐकलं हे कर्म, झोपला हे कर्म, कर्माशिवाय काही नाहीच आहे ना. अहो जन्माला आला हेच कर्म आहे पहिलं. एखादा म्हणलं मरीन, मरीन सुद्धा कर्मच आहे, लक्ष द्या. पण या कर्माचा लेप मला लागणार नाही ही काळजी संतांच्या जवळ जाऊन कळते आपल्याला. मला लेप लागणार नाही, अंगावर तो नको, काही नको, मला तिथंच सोडून द्यायचं. म्हणून संतांच्या जवळ गेल्यानंतर आपल्याला हे कळतं कसं वागायचं ते. त्याचा उच्चार करत बसू नये. आपण व्यवहारात म्हणतो हा व्यवहारातला विषय, पण परमार्थात हे चालत नाही. जेवायला बोलवलं, वा वा बा कसं काय जेवण झालं, उत्तम, छान झाले. आपण काय म्हणतो, उत्तम, आजच्यासारखे उद्या मिळव. कशाला, नाही मिळालं तर काय करणार. नाही मिळालं तर का आपणच कर्म वाढवतो.
काही बोलायची आवश्यकता नाही त्याने. उद्याचा विचार नाही, आज आता. आणि ते नाही मिळालं दुःख आहे ना. काल उत्तम जिलेबी झाली होती, आज घरी भाकरीसुद्धा करायला कोणी नाही. गोपाल कृष्ण महाराज काय करणार त्याला, पण विचार डोक्यामध्ये राहतात. असे अनंत विचार मनामध्ये येत राहतात. आणि ते विचारांना जर बाजूला करायचं असेल ना, तर त्यांच्या चरणाचा आश्रय घ्यावा लागतो. आश्रय, मी आश्रयी आहे त्या ठिकाणी, ते आश्रयस्थान आहे माझं, असा भाव मनामध्ये पक्का पाहिजे. आणि त्याचं स्मरण पाहिजे. ते कुठे मिळतं? संतांच्या जवळ जाऊन मिळतं. उपदेश ते न देती, त्याने काही उपदेश दिला नाही तरी चालेल, पण त्यांची संगती घडली उत्तम. सत्संगती कथय किन्न करोति पुंसा, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा जडो, विषय सर्वथा नावडो, सदंगरी कमळी दडो, मुरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भवचरित्री जडो. सद्गुरुनाथ महाराज, सद्गुरुनाथ, सद्गुरुनाथ महाराज की. कोण सांगतंय? मोरबंद सांगतात. सुसंगती सदा घडो, चांगली संगती, सुजन वाक्य कानी पडो, त्यांच्या मुखातलं पडलेलं वाक्य कानावर पडू दे. कलंक काय होतं? कलंक मतीचा झडो. तो कलंक लागला मतीला, बुद्धीला, हे वाईट ते चांगला, इकडं नको तिकडं निघून जातो. मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. आप सारखं हे पाहिजे ते पाहिजे माणसाला चालू असतं. ज्याला 1000 रुपये पगार येतो म्हणतो 2000 मिळालं तर बरं होईल. त्याला 5 रुपये पगार तो म्हणतो मला 10,000 मिळालं तर बरं होईल. ज्याला ₹1,00,000 पगार तो म्हणतो अजून वाढला तर बरं होईल. प्रत्येकाची मागणी आहे ना. कोणी थांबायलाच तयार नाही. इथे मी थांबलो, माझं समाधान, समाधान मानावं लागतं. समाधान मनाचा विषय आहे. समाधान मानून आता पुढे काही नाही असं म्हणावं लागतं. आपणच, दुसरं कोण म्हणत नाही आपल्याला. आणि मग तो वेळ कुठे घालवायचा? इकडे घालवायचा आहे. त्यांच्या चरणापाशी गेल्यानं समाधान मिळतं. त्यांचे जवळी बैसावे, उपदेश ते न देती तरी ऐकाव्या गोष्टी. वासुदैव म्हणे संत, संगे करीती पसंत. एकदा गेल्यानं कृपा केली असं होत नाही. पुन्हा पुन्हा वारंवार वारंवार जाऊन जाऊन ते परीक्षा बघतात. घरात बायको सारखी बोलते म्हणून एक बाहेर पडला, चिडला, बायकोवर रागवला, तर मी संन्यास घेतो म्हणला. बायको म्हणलं रोज काय कटकटी, हे आणायला सांगितलं ते आणायचं, काय आणत नाहीत, काही नाही, काही करत नाही, आणि फक्त जेवायला घरात येतात, जा संन्यासी व्हा म्हणले. असं बायको रागवली. हे बाहेर पडले. एका झाडाखाली एक जण साधू बसले, नमस्कार केला. मला म्हणले शिष्य करून घ्या. म्हणले हरकत नाही. त्यांना शिष्य पाहिजे होता, यांना गुरु पाहिजे होता. बराच वेळ बसला. 12 वाजले हो. 12 वाजता भूक लागली. रोज बायको वाढतीये, काय हवं नको विचारायचं, कोण विचारते आता. याचा दुसरा शिष्य आला यांचा पहिला त्या ठिकाणी. त्यांनी त्याच्याकडे खूण केली, काय आहे का व्यवस्था? मठात चांगली व्यवस्था असते म्हणलं, असं कळलं मला. पुंडलिक वरदा हरी, हा गर्दी तिथे भरपूर, चांगली व्यवस्था असते म्हणले. म्हणले आमचा मठ तिकडे आहे. त्याने आपल्या गुरुने सांगितले यार भूक लागली आहे, जेवायला घाल म्हणले. तो निघाला पहिला शिष्य, चल माझ्या मागे म्हणले. एक मोठं कडुलिंबाचं झाड, कडुलिंबाचं झाड, त्याच्यावर हा चढला पहिला शिष्य. एवढा मोठा पाला खाली काढला त्याने. त्याच्या खाली एक मोठा काय पाटा वरवंटा होता. तरी सगळा तो पाला काढला, तो वाटला सगळा. तोपर्यंत 2 वाजले दुपारचे. 3 पत्रावळी तयार केल्या रानातल्या पानाच्या. एवढा गोळा, एक कडुलिंबाच्या पानात एवढा गोळा आपल्या गुरूंसमोर ठेवला, एक लिहा शिष्यासमोर ठेवला, एक आपल्यासमोर ठेवला. आणि गुरु महाराज म्हणले जेवा आता. काय म्हणले? जेवा म्हणले की नाही? असं म्हणल्यावर त्याच्या पोटात गोळा आला महाराज. एवढा गोळा समोरचं कसं खायचा? कडुलिंबाचं एक पान खायचं म्हणलं वर्ष प्रतिपदेला, आधीकडे एक कप चहा, नंतर एक कप चहा, असं घेतात कधी माणसं.
ज्याची उत्पत्ती अमृतापासून झाली आहे, कडुलिंबाची उत्पत्ती अमृतापासून झालेली आहे, म्हणून वर्ष प्रतिपदेला तुम्हाला खायला सांगितलं आपल्याला. ते कसं घावं आहे पण सांगितले त्या ठिकाणी. त्यात काय घालावं, साखर घालावी, जिरे घालावे, थोडा हिंग घालावं, वाटावं आणि ते घ्यावं. रोज घेतलं तरी चालतं, बिघडत काही नाही. वासना निघून जातात. त्याच्या पोटात गोळा आला तर काय करायचं. फक्त गुरुमहाराजांपुढे असा हात केला, तिथून निघालाच महाराज, तिथून निघालाच, घरच गाठलं त्याला एकदा. तर रात्री घरी आला, अगं दार उघड. मुलगा उठला, बाबा आले तर काही असू दे, ते गोसावी झाले, झोप म्हणलं. ते बैरागी बनले, ती घरी येणार नाहीत, हा ऐकतोय. अरे झोप, शेवटी दार वाजवतोय, अगं दार उघड, दार उघड. दार उघडीन पण घरातलं काम कराल का नाही म्हणले. हो करीन. दळून आणाल का नाही, आणीन म्हणले. सगळं बायकोने वधून घेतलं, मग दार उघडलं. अगं काही खायला आहे का, काही नाही, उद्या 12 वाजता. पुंडलिक वरदा हरी. का सोपा आहे परमार्थ. एका भेटीत गुरु घेतील आपल्याला, नाही होत. असं होत नाही. गुरुचरित्र वाचा, काय परीक्षा एकापेक्षा पाहिलेल्या आहेत, त्यात आपण उतरतो का असा प्रयत्न करायचा. हे संतांपाशी जाणं आहे. मूळ अभंगात सांगतात, सदा संतापाशी, सदा संतापाशी, त्यांचे जवळी, त्यांचे जवळी बैसावे, बैसावे, सदा संतापाशी. सदा संतापाशी. उपदेश ते न देती तरी ऐकाव्या त्या गोष्टी, तरी ऐकाव्या त्या गोष्टी. उपकारावर घ्या, तरी ऐकाव्या त्या गोष्टी. सदा संतापाशी, सदा संतापाशी, संतापाशी.